संजय राऊत शरद पवार यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। वायबी सेंटरमध्ये संजय राऊत दाखल झालेले आहेत। शरद पवार यांच्या सोबत त्यांची चर्चा होणार असल्याची माहिती मिळते आणि त्यासाठी आता राऊत पोहोचलेले आहेत। ईव्हीएम वरून उमेदवारांनी केलेल्या तक्रारींवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार असल्याचं कळतंय। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, नेमकी कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती मिळते? नक्कीच आपण जर बघितलं तर निकाल लागल्यापासून जे उमेदवार आहेत, जे पराभूत उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे, ते संशय व्यक्त करताना आपल्याला बघायला मिळत आहे। मग ते ठाकरे गटाचे असो की मग काँग्रेसचे असो किंवा मग शरद पवार गटाचे असो। मागच्या आठवड्यामध्ये शरद पवार यांच्या नवनिर्वाचित आमदारांची आणि पराभूत आमदारांची बैठक पार पडली होती। त्या बैठकीमध्ये वकिलांची एक फौज तयार करण्याचा जो निर्णय आहे तो घेण्यात आलेला होता। आणि आता महाविकास आघाडी ईव्हीएमचा जो हा विषय आहे, ईव्हीएम मध्ये कशा पद्धतीने घोटाळा झाला, जो संशय व्यक्त करण्यात आलेला आहे, त्या संदर्भात आता पुढे काय करायचं, कशा पद्धतीने आंदोलनं करायची, हा विषय जनतेपर्यंत जास्तीत जास्त आपण कशा पद्धतीनं घेऊन जाऊ शकतो, त्यासोबत कायदेशीर आपण कसं आव्हान देऊ शकतो, या सगळ्या संदर्भात आज चर्चा होणार असल्याची माहिती जी आहे ती मिळते। एकीकडे कायदेशीर लढाई लढत असताना दुसरीकडे रस्त्यावरची लढाई किंवा लोकांमध्ये हा विषय आपण कशा पद्धतीने पोहोचवू शकतो, या संदर्भात सुद्धा एक तर पडद्यामागे चर्चा सुरू असताना आता या दोन्ही नेत्यांमध्ये देखील त्याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती जी आहे ती मिळते। अनेक उमेदवारांनी, पराभूत उमेदवारांनी ज्यांचं गड होतं ते गड सुद्धा हातातून गेल्यानंतर एक वेगळा संशय व्यक्त केला गेला की जे पारंपरिक मतदार आहेत ते सुद्धा आपल्या बाजूने कशा पद्धतीने आले नाहीत, असे अनेक विषय मागच्या बैठकींमध्ये, महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या बैठकींमध्ये पराभूत उमेदवारांनी उपस्थित केले होते। त्यानंतर आता हे वरिष्ठ नेते ऍक्शन मोडमध्ये आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। आता कायदेशीर लढाई आणि रस्त्यावरची लढाई कशा पद्धतीनं लढली जाणार हे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।